आता आम्ही विहिरीवरती पाणी आणायला चाललोय. पाऊस पडला ना का सगळीकडे असे ना वेगवेगळ्या प्रकारचे किडे येतात. तुला माहिती आहे आंब्याला तोतापुरी का बोलतात? काय झालं? अगं कोकमधू केलेली सगळी खाली पडली. हे बघ बाबा उचलतायत आता एक एक करून. हवे नाही अजून काय तर मानसीने आमच्या सोला सुकत घातलेली रतांबे फोडून, पण हवेने ती सगळी खाली गेली आहेत. कपडे पण पडत आहेत कारण की हवाच भरपूर आहे. खूप छान वाटतंय, मजा येते गावी. असं वाटतं इथून परत मुंबईला जाऊच नाही. काय करते ग? झाडात रखा टाकते, ह्याच्याने झाडं छान राहतात. खत येते खत. तर आमच्याकडे असं नॅचरली खत वापरलं जातं. ही चुलीतली रख आहे जी आता आम्ही झाडांना टाकली. विहिरीवर जाते पाणी भरून. ओके, आता आम्ही पण हे स्टीलची टाकी आणि बाल्डी बिल्डी घेऊन आम्ही पण चाललोय. आता आम्ही विहिरीवरती पाणी आणायला चाललोय. ही मानसी आहे, तुम्ही बघू शकतात. मानसी, पाऊस आला पटापट पाणी आणूया. ते पाणीवाला गाणं कुठलं मानसी? ते मध्ये रील मध्ये फेमस झालेलं ना, पाण्याचं सॉन्ग होतं बघ एक, कुठलं होतं यार आठवतच नाहीये. गणपतीमध्ये तर खूप व्हायरल झालेलं ते. कुठलं होतं? हा 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 तेच तेच तेच. इथे विहीर आहे. ती तिच्या वजनाप्रमाणेच कळशी घेऊन चालली आहे. मग हंडा घ्यायचा होता. चला मी जातो आता. मम्मी तिथे विहिरीकडे पाणी भरते, तुम्हाला ते दाखवतो. मम्मी झालं काय का भरून? ही बघा बाजूला नळ आहे, तर असं काय पाणी हाताने काढायची गरज नाही. आता मला हे न्यायचं आहे, ही टाकी न्यायची आहे आणि मम्मी बॉटल्स घेऊन येईल. पाऊस पण छान पडतोय, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय की नाही माहिती नाही, पण पाऊस पण लागतोय. चल मी घेऊन जातो. आम्ही विहिरीतलं एकदम थंड पाणी आहे आणि खूप छान लागतं, म्हणजे फ्रीज पेक्षा थंड लागतंय पाणी. आता हा आमचा अतुल पाणी भरून घेऊन चाललाय घरापर्यंत टाकीतून. हंडा कळशी भरून झाले, एकदम फास्ट फास्ट चाललाय. टाकीने पाणी लवकर भरून होतं. प्यायचं पाणी आम्ही ह्या काकांकडनं घेतो, पाटील काकांकडनं. आमची विहीर आहे पण ती अजून साफ नाही केली आहे, म्हणून ते आम्ही विहिरीचं पाणी पित नाही. बघा कसा घेऊन चाललाय तो. तर आम्ही गेटमधून बाहेर पडलो, सगळेजण पाणी भरतात आहेत. इथे टाकी उतरून ठेवणार. बघा ठेवली आहे टाकी. वजन आहे पण एका फेरीत काम होते, ते बरं आहे. म्हणून टाकीने आणायला मजा येते. अजून एक घेऊन येऊया. तर आता आम्ही आमच्या शेजाऱ्यांकडे चाललो आहेत. कोयंडे म्हणून राहतात आमच्या शेजारी, त्यांच्या घरी जातोय. मानसी, पप्पा, मम्मी, बाबा पुढे चालत आहेत. आमचा रॉकी पण आला इथे. त्याच्यावर सगळे अटॅक करतात आहे आजूबाजूचे कुत्रे, काय माहिती का. आणि काल ना ॲक्च्युली त्याला थोडंसं फोडलं पण आहे बाकीच्या कुत्र्यांनी. त्याचा हा एरिया नाही त्यामुळे तो घाबरतोय. समोर ना एक कुत्रा आहे, खूप डेंजर आहे आणि त्यालाच तो घाबरतोय कधीपासून. तर आपल्याकडे ती घारी कुत्री येते ना,
तिची पिल्ल आहेत. ते काय काळा एक कोंबडीचं पिल्लू तिकडे होतं ना. ये इकडे ये. बोलतात ना. किती आहेत? दोनच आहे. ही दोनच आहेत. दोनच आहेत पण ती ना ती अशीच आहेत वाकडी. हा. 4-5 आहेत ना. कोयंडे आजी आणि आजोबांसोबत चहा पीत आम्ही मस्तपैकी गावच्या गजाली मारत होतो. तर आता कोयंडे काकांनी आम्हाला आंबे आणि फणस दिलाय आणि फणस कापाय. तर ते म्हणाले की 2 दिवसाने फोडा, कारण की हा फणसाचा प्रकार थोडा वेगळा आहे. हा पिकला तरी ह्याच्यातून वास असा येणार नाही, पण जरा दबायला लागला का तो पिकला समजायचा आणि त्यांनी फोडायला सांगितलं. आणि खूप मोठे आणि गोडगरे असणार असं पण बोलले. येस. आणि आंबे दिले, तोतापुरी आंबे आहेत. उद्या त्यांनी आम्हाला बोलवलंय. मानसी कशासाठी? फणसासाठी, भाजीवाला फणस. भाजीवाला फणस आणि आबोलीची फुलं काढायला. येस. मानसी आली का मानसी त्यांच्याकडे जाते नेहमी आबोलीची फुलं आणायला, तर त्यांनी आवर्जून सांगितलंय फुलं घ्यायला ये. आम्ही उद्या जाणार आहोत. ही गावची माणसं अशीच असतात. कॅमेरा चालू केला, व्हिडिओ बंद करतो पहिले. व्हिडिओ काढता, शूटिंग करता. बोला मला तसं. ती पुणग्या कशी बोलते मानसी? शूटिंग करतायो. तर आमच्याकडे कलर्स ऑफ कोकणचे व्हिडिओ भरपूर बघितले जातात आणि त्याच्यातलेच एक फॅन आमची ही मानसी. कोण बोलतं तसं शूटिंग करता म्हणून? नाही, पुणग्या नाही बोलत. पुष्पा. ही बघा पुष्पा सारखीच बसली आहे. शूटिंग करता. मम्मी बघा काय करते. तो व्हिडिओ बंद कर, दुसरा घे. मम्मी चल ना जेवायला. घे तो गॅस पहिला बंद कर. गॅस? पप्पा गॅस नाही बंद केला. गॅस बंद करा पहिले. गॅस बंद करतात कसे ते. असं पण नॉनव्हेजच आहे. तर काय माहिती, आता पाऊस पडलाय कोकणामध्ये आणि इथे पाऊस पडला ना का सगळीकडे असे ना वेगवेगळ्या प्रकारचे किडे येतात. त्यात काहीच नाही करू शकत तुम्ही. ऑप्शन एकच आहे की संध्याकाळ झाली का दरवाजा बंद करायचा, नाहीतर हे बघा असे मग माणसं असतात आमच्याकडे जे कॉन्ट्रॅक्ट घेतात ते किडे मारायचे. किडे मारूचे आहेत काय? हे बघा, आतापर्यंत हिने वेगवेगळ्या प्रकारचे किडे इकडे मारलेले आहेत. याचा चेंदामेंदा झालाय. हे बघा. तर हे असे कॉन्ट्रॅक्ट घेतात. चला आता त्याचं काय करणार आज? मिरगा भाजून खायचे चुलीत. ओके. बाबा नागतोडा आला का काय करतात घरामध्ये? काय नाही त्याला हे करायचं, कुंकू लावायचं आणि सोडून द्यायचं. पण का? पण म्हणजे त्याच्या मागे कारण काय? काय असं मग पहिले पूर्वज आहे ते काय आहे? तुम्ही मग लग्नाला यायला सांगायचं. म्हणजे त्याला सांगायचं लग्नाला या, हा. तो काय अहेर घेऊन येणार का आपल्याला? तर आमच्याकडे ना हा नागतोडा आलाय. कोयंडे काकांकडे आम्ही जाऊन आलो. त्यांनी आंबा दिलेला बघा केवढा मोठा. माझ्या हातापेक्षा पण मोठा आहे. बापरे, तोतापुरी आंबा आहे. तर मानसी कापते आंबा. ओ वाव. खाऊ केव्हा? येस. आणि जेऊ केव्हा? मानसी तुला माहिती आहे आंब्याला तोतापुरी का बोलतात? तोच आहे म्हणून. नाही. मग तर पूर्वीच्या काळी राजा होता आणि राजा लोक जेवताना बसल्यावर ते स्वतः उठून जात नाही पण त्याच्याकडे पोपट होता. तो त्याचं सगळं काम करायचा. तर त्याने पोपटाला सांगितलं की जाऊन पुरी घेऊन ये. त्याच्याकडची पुरी संपलेली. मग तो पोपटाला बोलला पुरी घेऊन ये. म्हणजे त्याला तो तोता बोलायचा ना. मग तो काय बोलला? तोता पुरी लेक्या, तोता पुरी लेक्या, तोता पुरी, तोता पुरी. मग असं झालं? आंबा घेऊन आला का पुढच्या आधी? नाही. मग तेव्हा त्याला पडलं तोतापुरी. मग आंब्याला कसं नाव पडलं? स्टोरी क्रिएट करताय का? शेजाऱ्यांची मांजर आहे. हिचे 2 पिल्लं आहेत. 2 ने 3 पिल्लं आहेत. आणि ही आम्ही जेवायला बसलो का रोज रात्रीची आमच्याकडे येते. बिल 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 इकडे बघ.
चिकनवरती तिने ताव मारलाय आणि तिला नाही घातलं ना तर ती ताटात तोंड घालणार. हे घे. आमच्याकडे जो नामे आहे त्याला त्या दिवशी कुत्र्यांनी मारलंय, तर बाबा त्याला हळद लावतात. बऱ्यापैकी बिचाऱ्याच्या पायाला फोडून काढलं आणि त्याच्या कानाला पण मारलेलं, पण ती नखम आता ती जखम बरी झाली आहे, पण पायाची जखम बरीच होत नाही. आणि त्याला आम्ही हळद लावली का तो चाटून लगेच खाऊन टाकतो. ए नाम्या